आता बुलेटिनमध्ये पुढची बातमी बघूयात। आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय। अंतरवाली सराटीमध्ये गेल्या 6 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत। जरांगेंच्या समर्थनार्थ आंदोलकांनी आज जालना बंदची हाक दिली आहे। परभणीत सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बंद पुकारण्याचं आवाहन करण्यात आले आणि या पाठोपाठ आता पुण्यातही सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आले। मराठा आरक्षणासंदर्भात जरांगेंनी केलेल्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, या मागणीसाठी आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत। तर मराठा आंदोलकांकडून आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेत। आज त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे। मात्र तरी देखील सरकार मागण्या मान्य करत नसल्यामुळे जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज जालना जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान अंतरवाली सराटीत राज्यभरातून मराठा बांधव भेट देण्यासाठी दाखल होत आहेत। जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्यामुळे मराठा बांधव गर्दी करतायत। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आज बंदची हाक दिली जाते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ। तर दुसरीकडे अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधव मोठ्या प्रमाणात येत आहेत। मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी, त्यांच्या आंदोलनात भेट देण्यासाठी आज त्यांच्या आमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे। तर अंतरवाली सराटी आणि वडीगोद्री गावात काल मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्यानंतर